पांडुरंगाच्या कृपेने महाराष्ट्र मंडळ बेर याने प्रस्तुत केलेल्या विठोबा वारी या उपक्रमात आपली हरिपाठ चिंतन सुरू आहे. हे विठोबा वारीचं 3रं वर्ष आणि या वर्षी आपल्याला परमपूज्य मंगेश दादांचं हरिपाठ या विषयावर मार्गदर्शन मिळत आहे. परमपूज्य मंगेश दादांचा परिचय थोडक्यात अगदी रोज पुन्हा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जे मला त्यांनी अगदी आवर्जून सांगायला सांगितली आहे ते म्हणजे त्यांच्या सद्गुरूंचं नाव. परमपूज्य मंगेश दादा फडके हे डॉक्टर काका म्हणजे श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांचे कृपांकित शिष्य आहेत आणि स्वतः सद्गुरु पदावर विराजमान आहेत. परमपूज्य डॉक्टर काकांनी त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आता बेरियात किंवा संपूर्ण उत्तर अमेरिकेत त्यांच्या अनुग्रह घेणाऱ्यांची संख्या अतिशय जोमाने वाढते आहे. आता असं ठरलंय की रोज एकेका उपक्रमाची माहिती करून द्यायची. काल सांगितल्याप्रमाणे व्यक्तिमत्वाचे इतके पैलू आहेत आणि कार्याचा इतका अफाट पसारा आहे. तर आता आजची तारीख बघितल्यावर आठवलं की मागच्या वर्षी याच वेळी आमची बरीच धामधूम सुरू होती. परमपूज्य दादांच्या समर्थ नेतृत्वाखाली आणि छान मार्गदर्शनाखाली आम्ही इथे परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांची त्रिदिवसीय आणि 4 सत्रात अशी भव्य दिव्य रामकथा आयोजित केली होती. जवळपास 750 ते 800 साधकांनी त्या रामकथेचा लाभ घेतला. भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. त्याच्यानंतर षोडोपचार पाद्यपूजन परमपूज्य स्वामीजींचं हे परमपूज्य मंगेश दादांच्या घरी झालं होतं. त्याच्यानंतर सगळ्या साधकांना पुरणपोळीच्या सुग्रास भोजनाचा प्रसाद मिळाला होता. तर हे सगळं असं बघताना असं एक क्षणही असं वाटत नाही की आपण भारतात नाही आणि आपलं काहीतरी मिस होतंय. त्याच्यामुळे तुम्हालाही अशा अनेक उपक्रमांशी जर जोडून घ्यायचं असेल तर तुम्ही वेदांत भास्कर या संस्थेशी जोडले जाऊ शकता. मी माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्कीच पाठवीन. आणि एवढ्या संक्षिप्त प्रस्तावनेसह मी आता परमपूज्य मंगेश दादांना इथून नमस्कार करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि पाण्डुरङ्ग हरि वासुदेव हरि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ।
श्री विठ्ठल पांडुरंग माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरू डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका, परमपूज्य मंदाते गंधे या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. पांडुरंगाच्या कृपेने आणि माऊलींच्या कृपाशीर्वादाने आपलं हरिपाठाचं चिंतन सुरू आहे. आणि आज आपल्याला 5 अभंग झाले आपले चिंतन करून. 6व्या अभंगाचं चिंतन करायचं. मी मागच्या वेळेला टेम्पलेट्स एक शब्द वापरला होता. ते टेम्पलेट मी आज थोडंसं बदलतोय, कारण माझ्या असं लक्षात आलं की थोडीशी पुनरावृत्ती वाच्यार्थ लक्षार्थामध्ये होते. तेवढा सुद्धा वेळ आपल्याकडे नाही. त्यामुळे मी आता वाच्यार्थ आणि लक्षार्थ एकत्र करून अभंगाचं चरण आणि वाच्यार्थ आणि लक्षार्थ या पद्धतीने आता आपण पुढचं सगळं चिंतन करणार आहोत. म्हणजे तेवढंच अजून कमी वेळात जास्त आपल्याला आशय बघता येऊ शकतो. 6वा अभंग आहे. त्यातलं पहिलं चरण आहे. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवा. आणि या अभंगामध्ये माऊलींना जे म्हणायचं आहे त्याच्यासाठी माऊलींनी उदाहरण दिलं, म्हणून दुसरं जे चरण आहे त्याचाही एकत्रितच विचार करू या संदर्भात. की कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला. म्हणजे ज्याला श्री गुरूंकडून तू हरी आहेस, तू म्हणजे हा देह नाही, तर तू काय आहे, आत्मरूप हरी आहेस असा बोध होतो. त्याचा तो देहभाव सरून तो जो जीव आहे, शिष्य आहे, तो श्री हरिमय होऊन पुढे तर त्याला मी हरी आहे म्हणजे मी आत्मरूप हरी आहे हे भान सुद्धा त्याला राहत नाही. म्हणजे पुढे त्या ब्रह्मभावाचा अनुभव जो आहे तो सुद्धा ब्रह्मभावातच विलीन होऊन जातो. साधुबोध झाला तो नुरुनिया ठेला, ठाई समोर आला नो. आणि दृष्टांत दिलाय कापुराची वाती उजळली ज्योती, की ज्याप्रमाणे कापूर असतं आपल्याला माहिती आहे, त्याची ज्योत पेटली आणि ती संपली की शेवटी कापूरही राहत नाही आणि अग्नीही राहत नाही. म्हणून माऊलींनी कापुराचा दृष्टांत दिला बरं का. नाहीतर जळणाऱ्या ज्वलनशील अनेक पदार्थ आहेत, पण कापुराचं दृष्टांत देण्याचा उद्देश असा की तिथे कापूरही आता उरत नाही आणि कापूर न उरल्यामुळे अग्निसुद्धा उरत नाही. त्याप्रमाणे देहभाव तो उरत नाहीच, कारण कापूर उरत नाही. पण अग्निसुद्धा उरत नाही, म्हणजे शेवटी ब्रह्मभाव सुद्धा उरत नाही. त्याला म्हणतात सहजावस्था. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला हा एक महत्त्वपूर्ण अभंग आहे. कारण या अभंगामध्ये तत्वज्ञानाचा जो अंतिम सिद्धांत आहे, तत् म्हणजे ब्रह्म, तत्पद हे ब्रह्म लक्ष त्याचं ब्रह्म हे आहे. त्या तत्प्राप्तीचा म्हणजे ब्रह्मप्राप्तीचा उपाय याच्यामध्ये सांगितलेला आहे. फक्त भाषा काय सुरू आहे, हरीची सुरू आहे. माऊलींनी आत्मशब्दही वापरलेला आहे, काही हयगय केलेली नाही आहे. बोलण्याचा अर्थ असा, हे जे आपल्या डोक्यामध्ये असे शुद्ध मराठीत कंपार्टमेंट्स असतात, आपणच कप्पे करून ठेवले असतात, हे भक्त ते ज्ञानी. भाषा हरीची सुरू आहे. कारण प्रांत, मार्ग, साधनेचा प्रकार, उपासना आहे, भक्ती हा आहे.
पण हरी हा कोण आहे? हरी शेवटी कोण? आत्मरूपच हरी आहे ना. त्यामुळे महत्वाचा अभंग आहे. आणि श्री गुरूंच्या कृपेनी हरिभक्ताला येणाऱ्या अनुभवाची जी परिसीमा आहे ती सांगण्यासाठी म्हणून या जळून गेलेल्या कापराचा दृष्टांत दिलेला आहे. कारण तो उत्तम कापूर जर असेल तर तो जळून गेल्यावर दोन्ही उरत नाही, कापूरही नाही, अग्नी पण नाही. त्यामुळे जो खरा अनुभव घेणार आहे तो जीवरूपाने, आणि ज्याचा अनुभव घ्यायचा ते तत्व ब्रह्म हरी वेगळेपणाने उरतच नाही. यालाच तर जीव ब्रह्मैक्य असं मोठं नाव आहे शास्त्रामध्ये. आणि जीवाला मी ब्रह्म आहे असा अनुभव आल्यावर तो जीवरूपाने उरत नाही. म्हणजे त्याचा जीवभाव संपतो. उरत नाही म्हणजे पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो असा अर्थ नाही. दरवेळेला सांगावं लागतं. जीवभाव नष्ट होतो, तो अनुभव रूप होतो. आणि अशा सहजतेतच जीवनमुक्तीचं खरं सांगायचं तर वर्म आहे. नुरोनिया ठेला, याचा अर्थ तो निर्विशेष रूपाने राहिला. बरं का, ठेला म्हटलेला आहे तिथे. त्या दृष्टांत, शेवटी दृष्टांताला एक मर्यादाच असते की नाही. तिथे कापुरी नाही, अग्नी नाही. तो त्या फक्त जीवभावाला लावायचा आहे फक्त. कारण इथे काहीच उरलं नाही तर त्याला शून्य म्हणावं लागेल. पण तसं नाही, निर्विशेष रूपाने तो राहतो. म्हणून हे विशेषण इथे वापरलं आहे. पण त्याचं म्हणून तर वर्णनच करता येत नाही. कारण तो ब्रह्मतत्व कसं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. निर्गुण, निराकार, निर्वयव इत्यादी. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी येते की मग द्वैतातीत मीची आत्मा एक निभ्रांत, हे जाणोनी जाणणे जेथ अनुभवी रिहे. 18व्या अध्यायातली ओवी आहे माऊलींची. ज्ञानेश्वरी काय म्हणतात आहे? मग द्वैतातीत, की द्वैत असो का द्वैत सापेक्ष अद्वैत असो, याच्याहून वेगळा काय उरतोय? मीची आत्मा एकू निभ्रांत. आपण जे जे म्हणतो ब्रह्मतत्वाचं वर्णन, ते त्याचं वर्णन नसून ते कसं नाही, नेहमीचाच विचार आहे, व्यावृत्तीचा विचार आहे तो अमृतानुभवातला. असो, मुद्दा हा आहे, जे संशय भ्रमाचा निराश जेव्हा होतो आणि ती जी वृत्ती आहे, वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती, की जी अभ्यास करणारी वृत्ती असते, महावाक्यजन्य अखंडाकार वृत्ती ती असते, तिच्याद्वारा हे जाणल्या जातं. जे जाणणं आहे ते जाणलं गेल्यानंतर हे वृत्तीज्ञान देखील त्या अवस्थेत अनुभवात प्रवेश करतं. म्हणजे ती वृत्तीसुद्धा उरत नाही. जसं ज्या अग्नीनी तो कापूर जाळला, तो कापूर संपल्यानंतर अग्नीसुद्धा उरत नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून तर बुद्धी जाणे न जाणे ही त्यास असं म्हटलं जातं. असो, पुढचं चरण आहे, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. काय म्हटलं आहे की जो श्री गुरूंना शरण गेला, साधूंनी ज्याला आपलासा केला आहे, तो जो हरिभक्त आहे तो मोक्षापर्यंत त्याची मजल जाते. आणि सर्वात श्रेष्ठ अशा भाग्याने तो शोभतो. मोक्षरेखे आला भाग्य विनटला. कशामध्ये आहे पूर्ती? शिष्याची या अनुभवापर्यंत मजल गेली पाहिजे, तर त्या अनुग्रहाला, सद्गुरू करण्याला अर्थ. आणि अशा प्रकारे मोक्षसिद्धीला आलेला जो भक्त, त्याला भाग्यवंत म्हणून तो शोभतो, असं ज्ञानदेव महाराज म्हणतात. आणि तो हरिभक्त काय होतो? श्रीगुरूंचा दास होऊन राहिलेला असतो, साधूंचा अंकिला. कारण हरिभक्त जरी असला तरी तो साधूंचा अंकित असावा लागतो. म्हणून साधूंचा अंकिला हे हरिभक्ताचं विशेषण या अर्थाने या भंगामध्ये वापरलेलं आहे. पुन्हा अमृतानुभवात एक ओवी येते, त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. सद्गुरू सेवा पण पाहिजे आणि अर्थातच हरीचं प्रेमही पाहिजे. दोनपैकी एक असून चालत नाही, असं स्पष्ट तिथे म्हटलेलं आहे.
कारण हरिभक्ती तर करतो, पण साधूचा अंकीला नसेल तर त्याची ती काय हरिभक्ती व्यर्थ आहे, ती परमात्म्यास आवडत नाही. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, अवघा भार वाटे देवा संत सेवा न घडता. सगळ्या ठिकाणी मार्गदर्शन करून ठेवलेल्या संतांनी आपल्याला. माऊलींची तर प्रसिद्ध होवी आहे 4थ्या अध्यायातली, पाठी असते अनेकांना. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. एक एक शब्द महत्वाचा आहे. वेळ नाही आपल्याला बघायला, पण समजायला तसं सोपं आहे. अगर्वता करावे दास्य सकळ. शरीराने, मनाने, जीवाने त्यांच्या चरणांना नमस्कार करावा आणि निरभिमानपणे त्यांचं सर्व प्रकारचं दास्य करावं. अहंकार लयाची उत्तम सोय त्याच्यामध्ये आहे. ते सद्गुरूंचं सेवा ज्याला म्हणतात, ती सद्गुरूंची गरज नाही आहे, ती माझी गरज आहे. त्यांची ती अजिबात गरज नसते. पण सेवेमुळे काय होतं, श्रीगुरूंच्या अंतःकरणात अपार प्रेम निर्माण होतं. शिष्याच्या कल्याणाचा संकल्प त्यांच्या संकल्परहित अंतःकरणात निर्माण होतो. फार रम्य आणि वेगळा विषय आहे तो. पण शिष्याला ते गुह्य ज्ञान मग ते खुलं करून सांगतात. ते असं का वगैरे बघायला आपल्याला अर्थात वेळ नाही, पण एक एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की माऊली आपल्याला या हरिपाठाच्या माध्यमातून किती गोष्टी शिकवते. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, पुढचं चरण आहे, शेवटचं चरण. हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. मी मगाशीच म्हणालो, हयगय केलेली नाही आहे आत्मशब्द वापरायला, आत्मा शब्द वापरायला. हरीच वापरलाय सगळ्या ठिकाणी असं नाही. त्यामुळे ज्ञानदेव काय म्हणतात आहे, म्हणूनच की मला संत सज्जनांच्या संगतीत गोडी वाटते. समस्या तीच आहे ना, त्यांना त्याच्यात गोडी वाटते, मी त्यांच्यापासून दूर पळतो. मला माझ्या जातीचे मज भेटू कोणी असं वाटतं. म्हणजे काय, रजोगुणी व्यक्ती मला आवडतात, कारण माझ्या अंतःकरणात रजोगुण ठासून भरलाय ना. वेवलेंथ मॅच होते शुद्ध मराठी त्यांची आणि माझी. रामकृष्ण हरी. पुढे जाऊ. माऊली म्हणतात की त्यांच्या कृपेने मला सर्व जीवसृष्टी जनी वनी आत्मतत्वी, वृक्षवेली आहे, आत्मा सुद्धा हरिमय दिसू लागला आहे, आणि ते हरी याचा अर्थ ब्रह्म असा आहे. सर्व जीवसृष्टी आत्मस्वरूपात या सर्वात श्री हरीच व्यापून राहिल्याचा अनुभव त्यांना आलाय. 7व्या अध्यायामध्ये माऊलींची पुन्हा प्रसिद्ध ओवी येते, हे समस्त ही श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा वोतला भाव, म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. म्हणजे आत्ता मी जो मुद्दा मांडत होतो त्या दृष्टीने तर ही अजून महत्त्वाची ओवी आहे, त्या दृष्टीने सुद्धा. कारण हे समस्त ही श्री वासुदेव, हे सर्वच विश्व वासुदेव आहे, जनी वनी आत्मतत्वी. असा ज्याच्या अंतःकरणातील भाव, आणि भाव म्हणजे अनुभवरूपी रसाचा ओतला आहे असं माऊली म्हणतो. म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतलेला आहे, हे नुसतं बोलण्याचं काम नाही त्याच्यासाठी. तो काय आहे, भक्तांमध्ये राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे. मुद्दा माझा एवढाच होता. फरक आहे का भक्त आणि ज्ञानी याच्यामध्ये? जो ज्ञानी आहे तो भक्त असतो, जो भक्त असतो तो ज्ञानी असतो. कारण विभक्त नव्हे तो भक्त ही व्याख्या एकदा आपण स्वीकारलेली आहे. म्हणून हरी म्हणजे हरी म्हटलं तरी बिघडत नाही, आत्मा म्हटलं तरी बिघडत नाही, पण हरी जास्त गोड आहे. भक्तीतली मजा. असो, वेळेकडे लक्ष. पुढच्या अभंगाकडे जाऊया. अभंग क्रमांक 7. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तांसी. पहिलं चरण आहे की जे हरीची भक्ती करीत नाही अशा अभक्तांना काय म्हटलंय, अनंत जन्मामध्ये घडलेली पर्वता एवढी पाप जी असतात ती वज्रलेपाप्रमाणे चिकटून राहतात. अनंत जन्मांमध्ये अनंत कर्म आपण सर्वांनी पाप पुण्यात्मक दोन्ही करून ठेवलेले आहेत. म्हणून तर हा देह प्राप्त झाला की नाही. जन्म घ्यावा लागे वासनेचे संगे. पण होतं काय, या जन्मामध्ये या देहामध्ये देहभरण हेच एकदा ध्येय ठरवलं समजा मी, मग काय इंद्रियांचं मनोरथ पुरवणं हे त्याच्या ध्येयप्राप्तीचं साधन ठरतं. मग त्याच्यासाठी मनाला जे जे वाटेल, मग ते अशास्त्रीय असो,
निषिद्ध असो ते सर्व प्रयत्न मी करतो, त्याला पाप असं म्हणतात, अधर्म असं म्हणतात. आणि अशी जन्मोजन्मी घडलेली जी मोठी पापं, ती हरिभक्ती न करणाऱ्याला कधीच सोडत नाही. आणि उलट जर हरिभक्त असेल तर त्या सर्वातून सुटका होते. श्रीहरी दयाळू आहे, भगवंत दयाळू आहे. तो अज्ञानावस्थेत घडलेल्या पापातून भक्ताला सोडवतो, मात्र त्याला खरा अनुताप झालेला असला पाहिजे. आणि खरा अनुताप याचा अर्थ आहे पुन्हा त्यांनी ते कधीही करता कामा नये. आणि खरी भक्ती अंतःकरणात उत्पन्न झालेली असली पाहिजे, असं भगवद्गीता आपल्याला शिकवते. अपिचेत्सु दुराचारो भजते माम अनन्य भाक साधुरेव समंतव्य इथपर्यंत म्हटलेलं आहे. सम्यक व्यवसितो ही सहा. त्याला आता साधू समजा, खरा अनुताप झाला आहे, जसा वाल्याला झाला होता, तर त्याचा वाल्मिकी झाला होऊ शकतो. आणि हरिभजनाची गोडी एकदा लागली, हरिसुखाची प्राप्ती जशी आपल्याला व्हायला लागते, तसं विषय सुखाची गोडी कमी होते स्वाभाविकच. आणि शेवटी हरिरूप झाल्यावर काय होतं? ज्ञानाग्नीमुळे सर्व कर्म भस्मसात होतात. म्हणून तर त्याला राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम असं म्हटलंय भगवंतांनी 9व्या अध्यायात. अत्यंत पवित्र ज्ञान आहे, कारण एका क्षणात सर्व संचित जळून भस्म होतं. अनंत जन्मांची अनंत कर्म संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, तुकाराम महाराज म्हणतात. अशी अवस्था होते हरीची प्राप्ती झाल्यानंतर. नाही ज्यासी भक्ती तो पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. पुढचं चरण आहे. मग असे अभक्त कोण आहे? पुढचा प्रश्न आला. तर ज्याला भक्ती नाही, जो दुर्दैवी मनुष्य हरीचं भजन करीत नाही, तो अभक्त. आणि असा भक्ती न करणारा जो अभक्त, तो हरिसी न भजत दैवहत म्हटलेला आहे. म्हणजे जणू काही दैवानी जणू काही तो मारलेला आहे त्याला. कारण हरीची भक्ती न केल्याने काय होतं? तो पतित होतो. परंतु आपलं पूर्व सुकृत ज्याला म्हणतात, ज्याला शुद्ध पुण्य असं म्हणतात, भगवद्गीतेत माहिती आहे आपल्याला श्लोक आहे, पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः. आपल्याला असे माहिती असतील, लहान मुलं असतील, लहानपणापासूनच त्यांना आवड असते. मला माहिती आहे स्वतःला, देवाची पूजा करायला आवडते. वय वर्ष 8च आहे, आणि मी इथे एवढा मोठा झाला म्हणून देवाची पूजा करून टाक. आणि तो लहान मुलगा देवाच्या पूजेची आवड, जाऊन बगीच्यात फुलं तोडतो, तयारी करतो पूजेची छान. अनेक असे तरुण वयामध्ये परमार्थाकडे वळलेले पूर्वसुकृत आहे. पूर्वाभ्यासेन अवश्य होऊन ओढल्या जातो परमार्थाकडे. मुद्दा असं जर नसेल ना, तर हरिभजनाची इच्छा होत नाही. हे मी तरुणपणाबद्दल बोललो. त्याच्या उलट वय वर्ष 70, अजूनही विषयांची आसक्ती सुटतच नाही, हरीतला ह सुद्धा नाही. आणि मग त्याचा दैवाने काय होतं? जणू पूर्ण पराभव करून जणू काय त्याला मारलेलं असतं, पतित झालेला असतो तो. आणि हा जो अभक्त आहे, हा पापी असून जीव हरिरूप असतो हे तत्व न जाणल्यामुळे तो स्वरूपापासून ढळतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? पतित म्हटलेलं आहे. तो पतन पावतो. आणि हे एकदा मुख्य पतन झालं, जसं मी मगाशी म्हणालो, मी एकदा स्वतःला ध्येय समजलो की पुढची घसरगुंडीच आहे सगळी. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोह. झाली गाडी. एकदा घसरायला लागली की ती घसरतच जाते. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात आहेत की ये त्वे तदभ्य सूयंतो नानुतिष्ठन्ति मे मतम सर्व ज्ञान विमूढांस्तान विद्धी नष्टान चेतसः.
म्हणजे काय? जो मनुष्य माझ्यावर आरोप करून माझ्या मतानुसार वागत नाही, माझा मत्सर करतो, त्या मूर्खांना म्हटलेलं आहे विमूढ. तो सर्व ज्ञानांना हे जे मुकलेले असतात, नष्ट झालेले असतात असं तू समज अर्जुना. आणि 18व्या अध्यायात भगवंत काय सांगतात? अशा लोकांना गीता सांगू नकोस. इदम तू ते ना तपस्काय ना भक्ताय. याच्यातनं आपण काय शिकायचं आहे? ज्याची इच्छा नसेल त्याला ऐकवू नये. साध्या भाषेत बोलूया आपण अगदी. ज्याची इच्छा नाही, ज्याची श्रद्धा नाही, ज्याला ऐकायचं नाही, त्याला जबरदस्तीने, मग तो कोणीही असो, नवरा असेल, बायको असेल, आई असेल, वडील असतील, भाऊ असेल, बहीण असेल, इच्छा असणं स्वाभाविक आहे की अरे हे पण परमार्थाला लागले पाहिजे, यांचंही भलं होईल, असं वाटणं स्वाभाविक आहे. पण इच्छा त्यांची नसेल तर ऐकवू नये, विचारल्याशिवाय सांगू नये. कारण पहिले माझं भलं होतंय का ते बघावं. माझंच भलं व्हायची काही सोय नसते, मी त्यांचं भलं करायला जातो, अशी अवस्था असते आपली. असो. आणि म्हणून का काय पुढचं चरण येत आहे? अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसिनी दयाळ पावे हरी. की जे वाचाळ आहेत, मुखाने हरिनाम घेण्याऐवजी वाणीनी सतत निरर्थक अखंड बडबड, त्यांना तो हरी दयाळू असला तरी कसा पावेल, असा प्रश्न विचारला. कैसिनी दयाळ पावे हरी. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, त्याच्यात अगदी छान हा विषय मांडला की आता येणे विणं नाही मजच आड, कोण बडबड करी वाया, सुखतेची दुःख पुण्य पाप खरे, आम्हा बरे कळू आले. म्हणजे या अभंगामध्ये अभक्ताचं जीवन कसं वाया जातं त्याचं वर्णन महाराजांनी केलं आहे. अगदी हरिपाठात अगदी हेच सांगितलेलं आहे. अखंड दिवसभर करायचा विचार, कशाची बडबड सुरू असते माझी? अखंड व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती, सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा, माझं घर तुझं घर, माझा बँक बॅलन्स तुझा बँक बॅलन्स, माझी नोकरी तुझी नोकरी, माझं प्रमोशन तुझं प्रमोशन, मी मोठा का तू मोठा, अखंड याची बडबड करतस. आणि असं असल्यामुळे हरी दयाळू असूनही प्रसन्न होत नाही. कारण इतकी बडबड जो करतो त्याचं अंतःकरण किती उथळ असलं पाहिजे, कल्पना करा. कारण मराठीत एक छान म्हण आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार. इंद्रिय पातळीवरचं जीवन आपण जगतो, मग गंभीर अशा श्रीहरीचा अनुभव कसा येईल? कारण माऊली काय म्हणते ज्ञानेश्वरीत? कोणाला या गीताशास्त्राचा उपयोग होतो हे सांगताना माऊली म्हणते, ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे अथिला तोची जाणे मानू ये. गंभीर म्हणजे चेहऱ्याने गंभीर नाही. नेहमी सांगावं लागतं, चेहऱ्याने गंभीर असतं तर मला तर कधीच मोक्ष मिळाला असता आत्तापर्यंत. अखंड गंभीर चेहरा. आणि तो गंभीर कशामुळे असतो? संसारामुळे. कारण सगळ्या गोष्टी माझ्या प्रतिकूलच घडत असतात. ऐसिनी गंभीरपणे, गंभीर म्हणजे खोल, समुद्र गंभीर असतो म्हणजे खोल असतो. खोल अंतःकरण, उथळ नाही, विचारी अंतःकरण, तो अधिकारी आहे. आणि ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, पुन्हा आत्मशब्द वापरलाय माऊलींनी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. शेवटचं चरण की मी ज्ञानदेव मात्र निश्चयाने असं म्हणतो की हा हरीच आत्मरूप ठेवा आहे, आत्मा हा निधान. आणि असं असून तो सर्व प्राणी मात्रांना पूर्णत्वाने काय राहतो? व्यापून राहतो. सर्वा घटी पूर्ण एक नांदे. आणि ज्ञानदेवांचा हा जो निर्णय हा अनुभवानी आहे की आत्मा सर्व जीवामध्ये सतत समत्वानी व्यापून आहे. इथे घट शब्द वापरलाय, सर्वा घटी पूर्ण एक नांदे. घट ही उपाधी आहे, या देहाला घट म्हटलेला आहे. आणि हेच एकमेव ध्येय आहे, कारण आत्मा सुखरूप आहे, आनंदरूप आहे. त्यामुळे हाच एक जीवनाचा सर्वश्रेष्ठ ठेवा ठरतो. यात आश्चर्य खरं म्हटलं तर काहीच नाही. एको देव सर्वभूतेषु गूढ, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा, कर्माध्यक्ष सर्वभूतादिवास, साक्षी चेता केवलो निर्गुणश्य. श्वेताश्वतर उपनिषद बोलते आपल्याशी. एको देव, खूप सुंदर विचार आहे खरा. विचार केला, आपल्या सर्वांच्या अंतःकरणात एकच देव आहे बरं का. एकच
एकसारखा नाही, आपल्या लक्षातच राहत नाही. कारण आपल्याला देहाची भिन्नता कळते ना. तसं वाटतं तुझ्या देहातला देव वेगळा, माझ्या देहातला देव एकच आहे, अंतःकरण वेगळी आहे. एको देव सर्वभूतेषु गूढ. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सर्वाघटी पूर्ण एकनंदे. हे तत्वज्ञ संत स्वीकारिती जे आहे ते मी स्वीकारिती असं आपल्या सर्वांचं व्हावं, अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आज झालेल्या या 2 अभंगांचं चिंतन श्री विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि माझे सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. थांबतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता अभंग गायनाकडे वळूया. आपण आजच्या हरिपाठात आपण जे 6 आणि 7 क्रमांकाचे अभंग बघितले. सौ सोनिया जोशी आहेत आपल्यात उपस्थित. सोनिया. जय श्रीराम ताई. नमस्कार करते दादा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी. साधू बोध झाला तो नुरोनी आठेला, ठाईच मुराला अनुभवे, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, हो मोक्षरेखे आला भाग्य विनटला. साधूंचा अंकिला हरिभक्त, साधूचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हो ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी, हरि दिसे जनीवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हो हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. पर्वताप्रमाणे पातक करणे, पर्वताप्रमाणे पातक करणे. वज्रलेप होणे अभक्तासी, वज्रलेप होणे अभक्तासी. नाही जासी भक्ती ते पतित भक्त, नाही जासी भक्ती ते पतित भक्त. हरिसी न भजत दैवहत, हरिसी न भजत दैवहत.
अनंत वाचाळ बरळती बरळ, अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, त्या कैचा दयाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान. सर्व घटी पूर्ण एक नांदे, सर्व घटी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. कुंडलिकावरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.